श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोयी भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळहीन नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भये पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हे शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हे शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानार्दितीत, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, ना सोडती तया जया स्वामी घेते हाती. अशक्य हे शक्य करतील स्वामी. अशक्य हे शक्य करतील स्वामी. अशक्य हे शक्य करतील स्वामी. श्री स्वामीच्या समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी समर्थ या ग्रंथाला सुरुवात करूया. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजना. विश्रामा अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजे रायबहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असते. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म आघाद तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी. ना वडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास. निद्राने येची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्याशी त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तैसे स्वप्न पडले. अक्कलकोटी जावे हे जाणून हितगोष्टी माणसे विचारून सेवती. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करती घरी. स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुनी पूजाद्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अतितोरेने. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8 या ग्रंथातील पूर्ण मराठी अर्थ. श्री गणेशाला नमन करून ब्रह्मस्वरूपाने भक्तांना विसावे देणाऱ्या परमात्म्याचा जय जयकार केला आहे. निजाम सरकारांच्या दरबारी शंकरराव नावाचे एक थोर जहागीर रायबहादर होते. त्यांच्याकडे 6 लाखांची जहागीर, अमाप संपत्ती आणि संतती मुलेबाळे होती. त्यांच्याकडे सर्व सुखे अनुकूल होती. परंतु पूर्वकर्मामुळे त्यांना ब्रह्मसंबंधाचा एक प्रकारचा पिशाच बाधा किंवा दोष
जडला. त्यांनी अनेक उपाय केले, पण त्रास कमी होत झाला नाही. यामुळे त्यांना रात्रंदिवस चैन पडत नसे. शरीर वाळून गेले होते आणि अन्न पाणी गोड लागत नव्हते. त्यांनी कोणत्याही विलासात किंवा सुखात रस उरला नव्हता. झोप उडाली होती आणि चिंतेने त्यांचे शरीर पोळले जात होते. आरोग्य लाभावे म्हणून त्यांनी अनेक अनुष्ठाने केली. ब्राह्मणांना भोजन दिले आणि दानधर्म केला. पण संसारातील सुखाचा त्याग त्यांना कंटाळा आला होता आणि या आजारपणामुळे त्यांचे शरीर काळवंडले होते. आता कुणाला शरण जावे? मला या व्याधीतून कोण वाचवेल असा विचार करून त्यांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाऊन दत्तसेवा करण्याचा निर्णय घेतला. गाणगापुरात 3 महिने सेवा केल्यानंतर त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की तू अक्कलकोटला जा आणि तिथे स्वामींची सेवा कर. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेव, तुझी व्याधी आजार दूर होईल. सुरुवातीला ते तेथेच थांबले आणि दुसरे अनुष्ठान करू लागले. पण पुन्हा तोच स्वप्न दृष्टांत झाला. अखेर हेच आपल्या हिताचे आहे असे मानून ते आपल्या पत्नीसह अक्कलकोटला आले. अक्कलकोट नगरीत पोचल्यावर त्यांनी पाहिले की तिथले स्त्री पुरुष घरकाम करतानाही प्रेमाने स्वामींच्या चरित्राच्या गोष्टी सांगत आहेत. शंकरराव तात्काळ स्नान करून पूजेचे साहित्य घेऊन समर्थांच्या चरणी अर्पण करण्यासाठी निघाले. हा श्री स्वामीचरित्र सारामृतातील 8वा अध्याय येथे गोड रसाने पूर्ण झाला. तो स्वामींच्या चरणी अर्पण असो. श्री स्वामी समर्थ.